आज मी तुम्हाला दत्तगुरूंबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहे जे तुम्ही कदाचितच ऐकली असेल. तुम्हाला माहिती आहे का, दत्तगुरू यांनी एक दोन नाही तर तब्बल 24 गुरु मानले होते. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे, त्यांचे गुरु कोणते मोठे ऋषीमुनी नव्हते, तर ते निसर्ग होता. पृथ्वी, वारा, पाणी, अग्नी, अगदी पक्षी, साप आणि एका छोट्याशा कोळ्याला सुद्धा दत्तगुरूंनी आपला गुरु मानलं होतं. लोकांनी विचारलं, प्रभू हे कसं शक्य आहे? तेव्हा दत्तगुरूंनी सांगितलं, या जगात प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवते. पृथ्वीने त्यांना शिकवलं की कितीही दुःख मिळालं तरीही सहन करत राहायचं. पाण्याने शिकवलं की नेहमी शांत आणि स्वच्छ राहायचं. वाऱ्याने शिकवलं कुठेही राहा पण कोणत्याही गोष्टीत अडकू नका. अग्नीने शिकवलं स्वतः शुद्ध राहून इतरांनाही प्रकाश द्यायचा. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे, दत्तगुरूंनी एका छोट्याशा मधमाशीला सुद्धा गुरु मानलं होतं, कारण ती दिवसभर मेहनत करून मध जमा करते, पण शेवटी ते मध दुसरंच कोणी घेऊन जातं. आणि त्यातून दत्तगुरूंनी शिकवलं, अति लोभ शेवटी दुःखच देतो. आणि म्हणूनच दत्तगुरू फक्त देव नाहीत तर जीवन जगण्याची एक शिकवण आहेत. मित्रांनो, कॉमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्कीच लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्कीच फॉलो करा.